नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण हिरव्या मुगाचा गरगटा कसा करायचा ते पाहणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे. एकदम चविष्ट असा हा गरगटा तयार होतो. मुगाचा गरगटा म्हणजेच मुगाची पातळ भाजी. मूग शिजवून त्याची पातळ भाजी केली जाते. त्याला आमच्या इकडे मुगाचा गरगटा असं म्हटलं जातं. तर आज ही रेसिपी मी पारंपरिक पद्धतीने दाखवते आहे. म्हणजेच माझ्या सासूबाईंनी जशी मला शिकवली अगदी तीच पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे. एकदम सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा. रेसिपी पूर्ण पहा. आवडल्यास लाईक, शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर रेसिपी जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मुगाचा गरगटा करण्यासाठी इथे मी 1 वाटी मूग घेतलेले आहेत. तर हे मूग आहेत ते मिक्स आहेत, म्हणजेच पिवळे मूग आहेत आणि हिरवे सुद्धा आहेत. हे आमच्या शेतातले मूग आहेत, त्यामुळे असे मिक्स आहेत. तुम्ही फक्त हिरव्या मुगाचं सुद्धा करू शकता. तर आता हे मूग आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत. तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाले, यामध्ये आपण हे मूग घालूयात आणि मीडियम गॅसवरती छान लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हे मूग भाजून घ्यायचे आहेत. तर हे देशी मूग आहेत, आमच्या शेतातले मूग आहेत. देशी मूग बारीक असतात आणि जे बाजारात मिळतात ते थोडेसे मोठे असतात. तर अशा पद्धतीने खमंग मूग भाजून घेतलेले आहेत आणि आता आपण हे काढून घेऊयात आणि कुकरच्या 4 शिट्ट्या करून हे मूग आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. तर कुकर मी लावलाय आणि 4 शिट्ट्या करून मूग मी शिजवून घेतले. नंतर रवीने थोडेसे गरगटून घेतलेले आहेत, म्हणजेच बारीक करून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे मी एक मसाला केलाय. हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर घालून हे वाटण तयार केले. एक कांदा चिरून घेतलेला आहे. जिरं, मोहरी, मीठ आणि हळद आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे. तर गॅसवरती मी कढई ठेवली. यामध्ये आपण साधारण 2 चमचे एवढे तेल घालूयात. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की सुरुवातीला मोहरी घालायची, नंतर जिरं घालायचं आहे. जिरं मोहरी चांगली तडतडली की यामध्ये कांदा घालूयात. तर कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. एकसारखं हलवत आपण हा कांदा चांगला भाजून घेऊया. यामध्ये तुम्हाला हवं असेल तर काळं तिखट सुद्धा घालू शकता, पण शक्यतो गावाकडे असा मुगाचा गरगटा हिरवी मिरची घालून केला जातो. तर हे मिरचीचं वाटण आपण यामध्ये घालूयात. यामध्ये भरपूर लसूण घालायचा आहे, कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार किंवा तुमच्या आवडीनुसार कितपत तिखट तुम्हाला हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये मिरची घालू शकता. आता चवीनुसार यामध्ये मीठ घालूया आणि थोडीशी हळद घालूया. आता परत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हा सगळा मसाला 1-2 मिनिटं चांगला परतून झाला. आता आपण यामध्ये हे मूग घालूयात. तर हे मूग शिजवून घेतल्यामुळे, छान खमंग भाजून घेतल्यामुळे याला रंग सुद्धा खूप छान आलेला आहे. तर अशा पद्धतीने फक्त हिरवे मूग असल्यावर या भाजीचा रंग सुद्धा असा थोडासा हिरवा दिसतो, पण हे मिक्स असल्यामुळे रंग थोडासा वेगळा दिसतोय. तर इथे मस्त उकळी काढून घेतली, 2 मिनिटे शिजवून घेतलं आणि मस्त असा मुगाचा गरगटा आपला तयार झालेला आहे. गावरान पद्धतीने ही रेसिपी आज मी तुम्हाला दाखवलेली आहे. गावाकडे ज्या पद्धतीने हा मुगाचा गरगटा म्हणजेच मुगाची पातळ भाजी केली जाते तीच पद्धत मी तुम्हाला दाखवते आहे. एकदम चविष्ट असा गरगटा तयार होतो, पौष्टिक अशी ही भाजी तयार होते. तर गरमागरम ज्वारीच्या भाकरीवरती हा गरगटा खाल्ला जातो किंवा भातावरती खाल्ला जातो. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. तर आजची आपली ही मुगाच्या गरगट्याची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.